झाली का सकाळ? आई गुड मॉर्निंग. कसं वाटतंय तुला आता? बेटर. तो जरा पाय दुखताय. हो ना, आता अजून चांगलं वाटेल. घे पटकन हे गरम पाणी पिऊन घे. गरम पाणी? डॉक्टर म्हणाले उपाशी पोटी गरम पाणी प्यायला द्या. आणि आता तू ते लहान मुलांसारखं करू नकोस. मला नको, मी नाही पिणार. चल घे पटकन पी. घेतो घेतो. जरा डोकं इकडे कर. पाणी पी. हो. काय झालं? काही नाही, सावकाश पी. म्हणजे पाणी गरम आहे ना. आई जुई किचन मध्ये आहे का? नाही, म्हणजे मी देवपूजा करण्याआधी स्वयंपाकघरात गेले होते तेव्हा नव्हती. आवरत असेल. हो, आवरत असेल. ऐक ना, मी तुला एक नंबर पाठवतोय. त्या नंबरवर रिंग जाते, पण त्या नंबरचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला पाठव. हो, लवकरात लवकर. नाही नाही, तो ऍक्च्युली माझ्या मिसेसचा नंबर आहे. अरे काय झालंय की तिचा मोबाईल हरवला. तू लवकर पाठव ना मला. हा प्लीज लवकर कर तू. हा चल. हॅलो दाद्या, अरे फक्त रिंग वाजते, वहिनी फोन उचलतच नाहीये. आलाप रे, काय झालं? कुठे आहे जुई? काय कळलं का? तुम्ही जरा शांत व्हा. आम्ही शोधण्याचे प्रयत्न करतो. आम्ही तिच्या प्रीस्कूलला पण बघून आलो, तिथेही ती नाहीये. आला मला सांग, तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? नाही बाबा, असं काहीच नाही. मलाच कळत नाही की न सांगता कुठे निघून गेली ती. आपण सतत फोन करत राहूया. बाबा त्याने काहीच नाही होणार. आपल्याला घराच्या बाहेर पडावंच लागेल. उदय, गंधार दादा, मी काय म्हणतोय, आपण बाहेर जाऊया, शोधूया. हा आपण जाऊया. आपण नाही आलाप, आपण नाही, आम्ही दोघं. म्हणजे अरे दाद्या, तू कुठे निघालायस? तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना. हा, मग तू घरीच थांब, आम्ही दोघं जाऊन येतो. नाही नाही दादा, हे बघ, जोपर्यंत जुईचा पत्ता नाही लागणार तोपर्यंत मला शांत नाही बसता येणार. आणि मी कॉल लावलाय ना, तो मला लोकेशन सांगणारे नंबर ट्रेस करू. ओके, चाललो. आलाप ऐक, तुझी तब्येत बरी नाहीये दादा प्लीज. हा प्लीज. ठीक आहे, चल. आलाप सोबतच राहा रे. आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हो बाबा. जुई कुठे आहेस तू? आलाप, मी नेहमी तुझ्या मनात असेल, पण यापुढे तुझ्या आयुष्यात नसेल. माझ्या येण्यामुळे जर तुझ्या जीवाला धोका असेल तर मी तुझ्यापासून लांब जाणंच योग्य आहे. आलाप, मला नाही माहित मी करते ते चूक आहे की बरोबर. ते तुझ्या भल्याच आहे, एवढंच मला कळतंय. ए, गाडी थांबव, गाडी थांबव, थांबव. ए, कोण तुम्ही? गपचूप गाडीत बस. नाही नको ना, मी जाईन माझी घरी. उगाच कशाला ना तुम्हाला त्रास. ए, तुला घरी सोडायला नाही आलो, पळवून न्यायला आलोय. ए, आपल्यासोबत हुशारी नाही पाहिजे.
त्या फोनला पण आत्ताच वाजायचं होतं. तू माझा हात का पकडलास? विचारतोयस की सांगतोयस? तुला माहितीये माझं नाव काय? गुंड. हे त्यांचं प्रोफेशन आहे. माझा हात पकडायची तुझी हिंमत कशी झाली? मग हिला हात लावायचा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा? अरे मी हिला पळवून नेणार आहे. आणि मी तिला वाचवणार आहे. तू एकटा काय करणार रे? हे मी एकटा नाही. ओ, तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंट वर ठेवा हो. सॉरी हा. आता 1 मिनिट. तुम्ही ही लाईन ओलांडू नका. तोपर्यंत आम्ही यांना लाईनवर आणतो. आता काय करशील? हा अजिबात नाही. मी दाखवतो. हे बघा, हे बघा. हे बात हे बघ, याला म्हणतात. दादा भाऊ, ती बाकीची लोक गेली का हो? अरे ते पॅसेंजर होते. 10 रुपये सीट गेले ते. हॅलो उदय, हे बाकीचे दोघं जे आहेत ना, ते अख्खं दुकान घेऊन आलेत रे. दादा, आता आपण काय करायचं? आता आपण तेच करायचं जे तुम्ही ऑलरेडी केलंय. काय ते? बॅकफुटला यायचं. ए खुसूर पुसूर, आता बोला तुम्ही. ए पोपट बोल ना. हो, त्याचं नाव आलाप आहे. हा, हॅलो जुई, जुई प्लीज. हे बघा, मी काय म्हणतोय, असं आपण हाणामारी करण्यापेक्षा आपण नीट बोलून मॅटर सॉल्व्ह करूया ना. तुम्हाला काय वाटतंय? नाही दादा, थांब. मी पत्रकार आहे. हो, पण सध्या तुझी कॉलर त्यांच्या हातात आहे. काय वाटतं तुम्हाला? जरा म्हणजे बोलून डिस्कस करूया आपण. त्याची कॉलर आणि ती त्या दोघांना पण घेऊन जातोय. हे काय कॉलर धरली म्हणजे झालं काय सगळं? अरे अजून काय करू शकता तुम्ही? दादा ते खेळणं नाही दादा. हे माझ्यासाठी खेळण्याचे. चला, कोण कोण येतं आता खेळायला? नाही नको. काय मावशी काय बोलली, बाहेरचं वातावरण जरा खराब असतं ना, तर जास्त वेळ बाहेर खेळत बसू नका. तर जाऊ द्या, फिनिश झालं सगळं. सोडा, चला, bye. फिनिश. आम्हाला वेळ नाही. ए चिल्लर गँग. हो, आमचं नाव देसाई आहे. हा, जुई जरा थांब ना प्लीज. ए बस झाले तुझी मचमच. हे आयटम चल गाडीत बस. 1 मिनिट. माझं नाव जुई आहे. चला हिला गाडीत भरूया. जा, गाडी चालू करायला सांग. ए देसाई, चाल गाडीत बाईस. चालू कर. ए, काय झालं? अरे स्टार्टरच लागत नाही. तुला 1000 वेळा सांगितलं ना, गाडी चांगली घे. ए गाडीबद्दल काय बोललो का तू? रिकामी पिस्तूल आणली, मी काय बोललो का? कमी पिस्तूल? ए, तुम्हाला शिकू नको. तुझं काम नीट कर. ए दादा, याला सांग रे. अरे काय तुम्ही पण घरात भांडल्यासारखं भांडताय. मी भांडत नाही, मी माझं काम करतो. बघितलं तुझं काम? गाडी बंद आणली. काय तुम्ही पण. हॅलो हॅलो दादा, तुम्ही ह्या दोघांचे दादा आहात का? हो. सेम नाही म्हणजे मी पण ह्या दोघांचा दादाच आहे. हॅलो दादा, मी काय म्हणतो, हिला पळवण्यापेक्षा तुम्ही तिघं मिळून एखादा छानसा बिझनेस का नाही करत? मी आयडिया देतो ना तुम्हाला. म्हणजे खरं सांगू का, तुम्हाला तिघांना बघून ना मला
मला दया आली. एकंदरीत तुम्ही आपापसात भांडताय, नक्कीच तुमची परिस्थिती बिकट असावी, तुम्हाला कसलं तरी टेन्शन असावं म्हणून तुम्ही असं टोकाचं पाऊल उचललंय. भाऊ, आमची परिस्थिती, घरी आई आजारी, बाप दारू पित. अरे मग तुम्ही इथे बाहेर काय फिरताय? तिथे घरी आई आजारी आहे आणि तुम्ही बाहेर चला पहिले घरी जा, पहिले घरी जा तुम्ही. बघा गाडी पण स्टार्ट झाली. चल दादा, जा पटकन पटकन जा. निघा निघा. थँक्यू. आजपर्यंत जे भेटले ना खंडेनी देणारच भेटले. बिझनेसची आयडिया देणारे तुम्हीच पहिले. नाही दादा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुमचा नंबर मिळेल का? हो हो, घ्या ना. 100. हा नंबर ओळखीचा वाटतोय. हा, डायल करा ना, सगळेच ओळखीचे वाटतील. हा, निघा. या जा, निघा. चला. बाय. सावकाश जा. काय जा सांभाळून. दादा, आपण ह्यांना पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं का? तू यांना पोलिसांच्या हवाले करणार आहेस? दादा, त्या गाडीच्या पाठी काय लिहिले ते नीट वाच. ते बघ जरा, ड्रायव्हर शिकत आहे असं लिहिलंय. तू यांची कंप्लेंट करणार आहे? जुई, त्यांना मार्गी लावलंय, पण तू कुठे रस्ता चुकलेलीस? जुई, अगं तुला असं का वाटतंय की तू माझ्या आयुष्यात आल्याने माझ्या आयुष्यात सगळं वाईटच घडतंय? मग काय आला, घरात साप दिसला, तुला विषबाधा झाली, हे सगळं वाईटच घडतंय ना. अगं जुई, पण तुला हे कसं कळत नाहीये? उदय आणि मला एक चांगली वहिनी मिळाली. आमच्या बाबांना त्यांचं गाणं ऐकायला एक चांगला प्रेक्षक मिळाला. शिवाय हुशार, सुंदर, समजूतदार आणि माणुसकीला जपणारी मुलगी देसाई घराण्यात आली. ही गोष्ट त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असं तुला नाही वाटत? आणि वहिनी, काय चांगलं काय वाईट हे आपण का ठरवतोय? आता पुढे जाऊन तो साप आपलाच पूर्वज असेल तर आणि जुई, हे बघ, मला माहितीये की आई आणि वहिनी तुझ्यावर नाराज आहेत, पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तू ऑलरेडी प्रयत्न करतेस. हा, आणि वहिनी त्यात यशस्वी सुद्धा होणार, आम्हाला विश्वास आहे. हो, पण हे बघ, जर पण आणि परंतु तुला करायचंय ना, तर मी त्या गुंडांना परत बोलवतो. मग बस त्यांच्यासोबत त्यांची भांडणं सोडू. हे बघ जुई, प्लीज अशीच स्माइल करत राह. अगं तुझी स्माइल आमच्या सगळ्यांसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. आला, मी तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी नाही राहू शकत तुझ्यापासून लांब. वहिनी, आम्ही पण आहोत म्हटलं इथे. हा दादा, आपण घरी जाऊन बोलूया ना बाकी. हा, ओके, पण हे बघा, आपण घरी जाऊन सगळं खरं नाही सांगू शकत. उगाच घरातलं टेन्शन वाढेल. आपण एक काम करूया, आपण घरी सांगूया की जुईला बाहेर काम होतं. ओके, डन. डन डन. लागला का फोन? अगं फोन मागापासून लागतोच आहे, पण हे रिसिव्ह करत नाहीयेत. आधी फक्त जुई रिसिव्ह करत नव्हती, आता हे पण रिसिव्ह करत नाहीये. कारण आम्ही आलेलो आहोत. जुई, जुई अगं काय झालं? कुठे होतीस बाळा? आणि फोन का उचलत नव्हतीस? आताच आले ना, तिला थोडं पाणी पिऊ द्या, बसू द्या जरा. हो हो, बस बस बस. संध्या, पाणी आण ग. संध्या, नको मला पाणी, मी ठीक आहे. बस बस. पण नेमकं काय झालंय आम्हालाही कळेल का? ऍक्च्युली एमर्जन्सी आली होती म्हणून जुई गेली होती.
इमर्जन्सी कसली? अपेक्षा. त्या तुमच्याकडून खूप आहेत, पण आधी मला जुई कुठे गेली होती ते सांग. नाही म्हणजे जुईच्या मैत्रिणीचं नाव आहे अपेक्षा. हा, आणि तिला थोडी मेडिकल इमर्जन्सी आली होती. म्हणून मग ती तिला मदत करायला म्हणून गेली होती. पण मग फोन उचलायला काय झालं होतं तुला? काय झालं होतं? हँग झाला होता मोबाईल, त्यामुळे तिला तो रिसीव्ह करता येत नव्हता. हा, आणि मग काय झालं, दाद्याच्या मित्राने तिचा नंबर ट्रेस केला आणि मग त्यानंतर आम्ही कसं बसं जुई वहिनीला शोधलं. जुई, अगं जाताना घरात कुणाला तरी सांगून जायचंस ना. तू घरात नाही, कुणाचे फोन उचलत नाहीस, तुझ्या आई बाबांच्या घरी गेली नाहीस. अगं इथे सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आलाप, तुला जरी सांगून गेली असती ना तर तुझी एवढी धावपळ झाली नसती. तू आज खूप धावपळ केली आहेस, दमला असशील ना. जा आराम करायला जा. तुमची मुद्द्यावरून तयार केलेली गोष्ट छान होती. जुई, बाळा, तू अशी न सांगता बाहेर जाणारी नाहीयेस. तू का गेलीस, कशासाठी गेलीस ते मला माहिती नाही, पण ना आलाप जवळ, आई बाबांजवळ मनातलं सगळं बोलत जा ग. हो, आम्ही आहोत ना. आणि हे कोणीच नसतील तरी मी तुझा फ्रेंड म्हणून आहेच की. बिंदास्त बोल. हो बाबा. जुई, ते एवढे तुला समजून घेतायत तर नको टेन्शन घेऊस बाळा. काल आलापला झालेली विषबाधा आणि आजची ही सगळी धावपळ यामुळं घरातलं वातावरण थोडं गोंधळाचं झालंय. त्यात प्राजक्ता पुन्हा जुईला काहीतरी बोलण्यापेक्षा मी काय म्हणतो, कैलासजी, तुम्ही 2 दिवस जुईला घरी का नाही घेऊन जात? हो, पण आलापची आई. तिच्याशी मी बोलेन. हो, आम्ही तिला घेऊन जातो, म्हणजे आम्हाला तिच्याशी थोडं बोलता येईल. जा जुई बाळा, तयारी कर. हो. गंधार दादा, उदय, थँक्यू. आलाप, सॉरी. का? आज माझ्यामुळे तुझी खूप धावपळ झाली ना. अगं तुझ्यासाठीच तर धावपळ करणार ना. पण आलाप, आता तू आराम कर. आणि आलाप, काय? थँक्यू. तूच मला समजून घेऊ शकतोस.